शेतकरी मित्रांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी आता फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आपलं आधार कार्ड लिंक करून नुकतीच प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे. शासनाच्या निर्णयानुसार आता फार्मर आयडी हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. आणि यासाठीच हे फार्मर आयडी काढण्यासाठीच शासनानं अनेक ठिकाणी कॅम्प लावून ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण केलेली आहे. आता आपण बघूया की वस्तुस्थिती काय आहे तर महाराष्ट्रामध्ये पीएम किसानचे लाभार्थ्यांची संख्या जर का बघितली तर 1,19,11,984 आहेत आणि हे जे एकूण लाभार्थी आहेत त्याच्यापैकी 1,17,92,934 एवढ्या लोकांनी जे फार्मर आयडी काढण्यासाठी आता नोंदणी केलेली आहे. म्हणजे 99% लाभार्थ्यांनी आता फार्मर आयडी कार्ड नोंदणी जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि फक्त त्यापैकी आता एक 1,08,81,480 फार्मर आयडी हे अप्रूव्ह अर्थात तयार झालेले आहेत. म्हणजे साधारणपणे 99% फार्मर आयडी आता हे बनले गेलेले आहेत. साधारणपणे 1% आसपास असतील, जे आता काही बाकी आहेत. अशा वेळी आजची जर का वस्तुस्थिती बघितली, तर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि ह्याचाच फायदा घेऊन अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून ₹100 ₹200 घेऊन अनेक ठिकाणी जे आहे ती लूटमार केली जात आहे. त्यांना फार्मर आयडी काढून दिला जात आहे. परंतु वस्तुस्थिती आपण समजावून घेणार आहोत. तर यासाठी आपण बघूया संचालक ॲग्रिस्टॅक कृषी आयुक्तालय यांच्याकडूनचं हे पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते. तर बघा, भारत सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या ॲग्रिस्टॅक उपक्रमाअंतर्गत शेतकरी नोंदणी अर्थात फार्मर रजिस्ट्री यासाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र, डिजिटल फार्मर आयडी निर्माण करण्यात येत आहेत. दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे निदर्शनास आलं आहे की काही राज्यांमध्ये CSC सेवा केंद्र व संबंधित संस्था भौतिक ऑफलाईन फार्मर आयडी शेतकऱ्यांना वितरित करत आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी आता काय केले जात आहेत की जे भौतिक म्हणजे फिजिकल जे फार्मर आयडी आहेत ते वितरित केले जात आहेत, असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि या संदर्भात मंत्रालयानं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ॲग्रिस्टॅक अंतर्गत कोणतेही भौतिक ऑफलाईन फार्मर आयडी अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही. सुलभ संदर्भासाठी पत्र सोबत बघा, म्हणजे शासनाने हे मान्य केलेलं आहे की अशा पद्धतीचे कोणतेही फार्मर आयडी हे भौतिक अर्थात फिजिकल फार्मर आयडी हे अजून शासनाकडून वितरित करण्यात आलेले नाही आहेत. फक्त आपल्याला जे फार्मर आयडी तयार झालेला आहे तो फक्त आपल्याला आयडी क्रमांक सध्या आपल्याला वेबसाईटवर जाऊन आपण चेक करू शकता आणि तो आयडी क्रमांक घेऊन आपण या काही योजना आहेत त्यांच्यामध्ये तो वापरू शकता. आणि बघा, त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारे परवानगीशिवाय शेतकरी ओळखपत्र जारी करणे हे अत्यंत गंभीर बाब असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने त्यांना आपला आधार कार्ड देतो आणि ते बनवून घेतात, तर त्याचा गैरवापर सुद्धा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही संस्थेला फार्मर आयडी काढण्याची, छापण्याची, वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. म्हणजे कोणत्याही संस्थेला बघा, आता पण शासनाने काय म्हटलेलं आहे, तर कोणत्याही संस्थेला फार्मर आयडी छापण्याची, वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही आहे. तरीही याबाबत क्षेत्रीय पातळीवर WhatsApp नंतर वृत्तपत्र देणे यांच्यामार्फत प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. म्हणजे शासनाने ह्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की अशा पद्धतीचे फार्मर आयडी कोठेही वाटले गेलेले नाही आहेत आणि ही फार्मर आयडी सगळे तयार झाल्यानंतर शासन स्वतः त्याची याबाबत त्यांचा खुलासा करणार आहे आणि फार्मर आयडी तयार झाल्यानंतरचे जे अशा पद्धतीने कोणत्याही फार्मर आयडी, फिजिकल फार्मर आयडी हे तयार केलेले गेले नाही आहेत आणि शासनाकडून ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळं भविष्यामध्ये आता बघा, सगळ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शासन त्या पद्धतीने हे फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र तयार करणार आहे आणि त्यानंतर ते वितरित करणार आहेत. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्हाला जर का कोणी फार्मर आयडी काढून देत असेल, तर ते घेणं अत्यंत चुकीचं आहे. सध्या फक्त तुम्ही फार्मर आयडी जो आहे, तो फक्त तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता आणि तो घेऊन फार्मर आयडी घेऊन, तो क्रमांक घेऊन आपण पुढील योजनांचा त्यामध्ये लाभ घेऊ शकता. बघा, हा फार्मर आयडी कशा पद्धतीने तपासायचा यासाठी खाली मी तुम्हाला लिंक देतो आहे. तिथे तुम्ही जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकून त्यामध्ये लिंकवर जाऊन आधार क्रमांक टाकून तो तुम्ही तुमचा चेक करायचा आहे. याशिवाय फार्मर आयडी कसा चेक करायचा हे सुद्धा मी खाली व्हिडिओमध्ये एक लिंक देतो आहे. तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता.